शुभं करोति। मी आत्ताच अण्णांच्या खोलीत जाऊन आले, झोपलेत ते। अण्णा अजून झोपले? पण ते तर सकाळी लवकर सगळ्यांच्या आधी उठतात। मी भेटून येते त्यांना। थांब की मया। काय झालंय अण्णांना? त्यांना माझ्याबद्दल सगळं कळलं? अण्णा बोला ना काहीतरी। अण्णा तुमची अलकी आली आहे, बोला ना अण्णा काहीतरी। किमयाच्या आजाराचं कळल्यापासून ते गप्प झाले। जबरदस्त धक्का बसला त्यांना। तुम्ही फोनवर सांगितलं तेव्हाच अंदाज आला होता मला। काही नाही दादा, त्यांनी स्वतःच्या मनाची कवाड घट्ट बंद करून घेतली। कुणाला आत येऊ देत नाहीयेत आणि स्वतःही बाहेर येत नाहीयेत। अण्णांना माझ्याबद्दल सगळं कळलं। त्यांना धक्का बसलाय। मला ज्याची भीती वाटत होती तेच झालं। किंवा तुला वाटतंय तसं काही होणार नाही। कुठे अण्णा? त्यांच्या खोलीत। सांग ना, मी काय करू? तू काही करू नकोस। आता जे करायचंय ते मी करेन। फक्त तुमचा हात हवा पाठीवर, माझ्या आणि किमयाच्याही। अण्णा विचार करा, तुम्हाला असं पाहिलं तर किमयाचं काय होईल? तुम्ही आजारी पडू नये, तुमच्यावर ही वेळ येऊ नये म्हणून तर किमयाने सगळ्यांपासून ते लपवून ठेवलं। एकटीच सहन करत राहिली सगळं, एकटीच। अण्णा उठा, तुम्हाला उठावंच लागेल। 2 गोष्टींसाठी। किमयाच्या या आजारात तिला बळ देण्यासाठी आणि माझ्या आणि किमयाच्या लग्नाला आशीर्वाद देण्यासाठी। तुम्ही ऐकताय ना मी काय म्हणतोय ते? तुम्हाला आशीर्वाद द्यायला यायचंय, तिला नववधूच्या रूपात नटलेलं सजलेलं पाहायला, तिला लाजताना हसताना पाहायला। विवेक, अनु, चला लवकर लग्नाची तयारी करा। गुरुजींना फोन करा, म्हणावं ताबडतोब या। पण अनु, किमयाची तयारी कर। लग्न आत्ता नाही निशात। अण्णा अशा अवस्थेत असताना मी लग्नाला कशी उभी राहू? किमया, माझे अण्णा आजारी आहेत निशात। त्यांना बरं करण्यासाठीच म्हणतोय मी। त्यांना धक्का बसलाय, त्या धक्क्यातून त्यांना बाहेर काढायचं असेल तर हाच उपाय आहे। स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं हेऊरं लेण्याद्री गिरिजात्मकं सुवरदं आताया सुमना समोर जगहे आले असे हासत लक्ष्मीपते ते गृयुगं स्मरामि सुमुहूर्त सावधान। पहिल्यांदा मुलींना हार घालायचा,